आज आपण एका अशा दंतकथेबद्दल बोलणार आहोत जी स्पेनमधल्या एका लहानशा गावातून आली आहे. आणि ही गोष्ट ऐकल्यावर रात्रीची झोप उडेल हे नक्की. ही फक्त एक कहाणी नाहीये, तर एका अतृप्त आत्म्याची व्यथा आहे जिच्या प्रतीक्षेचा शेवट अजून झालेला नाही. कल्पना करा, स्पेनच्या किनाऱ्यावर एक सुंदर गाव आहे, सालोब्रिया. पांढऱ्या शुभ्र भिंतींची घरं, अरुंद गल्ल्या आणि चर्चच्या घंटेचा तो मंजूळ आवाज. दिवसा बघितलं ना तर अगदी एखाद्या पोस्टकार्डसारखं सुंदर दिसतं. पण जसजसा सूर्य मावळतो तसतसं या सौंदर्यावर एक विचित्र काळी छाया पडायला लागते. एक असं रहस्य जे फक्त रात्रीच्या अंधारातच बाहेर येतं. चला तर मग या कथेच्या पहिल्या भागात जाऊया. ओळख करून घेऊया या रहस्यमयी शहराची आणि आपल्या कहाणीच्या नायकाची, माटेओची. हा आहे माटेओ गुरेरो, फक्त 19 वर्षांचा, हुशार आर्किटेक्चरचा विद्यार्थी. जुन्या युरोपियन वास्तुकलेचा अभ्यास करायला तो सालुब्रियामध्ये आला होता. त्याला हे गाव, इथली शांतता, इथलं सौंदर्य खूप आवडलं होतं. पण त्याला बिचाराला कुठे माहीत होतं की ही शांतता एका भयंकर वादळाची नांदी ठरणार आहे. आणि माटेओला ना लवकरच या गावचं दुसरं रूप दिसायला लागलं. दिवसा जे गाव लोकांच्या गर्दीने, हास्याने गजबजलेलं असायचं, तेच गाव रात्री एकदम भयानक शांततेत बुडून जायचं. रस्ते अक्षरशः ओस पडायचे. लोक स्वतःला घरात बंद करून घ्यायचे, जणू काही बाहेर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला ते घाबरत होते. अशातच एके दिवशी जुन्या स्मशानभूमीत फिरताना माटेओला एक खूप विचित्र गोष्ट दिसली. एका कबरीजवळ लग्नाशी एक तुटलेली कमान होती, ज्यावर सुकलेली फुलं होती. आता सांगा, स्मशानभूमीत लग्नाची कमान? हे त्याला खूपच अजब वाटलं. पण त्याने विचार केला, असेल काहीतरी, आणि दुर्लक्ष केलं. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याची ही एक छोटीशी चूक त्याला एका खूप मोठ्या संकटात टाकणार होती. त्या तुटलेल्या कमानीमागे आणि रात्रीच्या त्या भयान शांततेमागे नक्की काय दडलं होतं? असं कोणतं रहस्य होतं या गावाचं जे सगळ्यांना माहीत होतं पण कोणीच त्यावर बोलायला तयार नव्हतं? आणि त्याच रात्रीपासून माटेओसोबत अशा काही विचित्र घटना घडू लागल्या ज्यांनी त्याची झोपच उडवून टाकली. आणि ही तर फक्त सुरुवात होती. सुरुवातीला रात्रीच्या वेळी खिडकीबाहेरून पावलांचा आणि कपड्यांच्या घर्षणाचा असा अस्पष्ट आवाज यायचा. मग एके रात्री त्याने रस्त्याच्या कडेला एका पांढऱ्या गाऊन घातलेल्या स्त्रीची आकृती पाहिली आणि ती क्षणात गायब झाली. दुसऱ्या रात्री तर कहरच झाला. त्याने आपल्या घराबाहेर ओल्या मातीचे ठसे पाहिले जे थेट स्मशानभूमीकडे जात होते. आणि मग त्याने त्या ठशांचा पाठलाग केला आणि तो पोहोचला त्याच लग्नाच्या कमानीखाली जिथे त्याची आणि तिची भेट झाली. तिने एक जुना, अगदी जुना पांढरा लग्नाचा गाऊन घातला होता. तिचा चेहरा पदराआड लपलेला होता. तिची त्वचा एखाद्या मृतदेहासारखी पांढरी फटक पडली होती. पण सर्वात भयानक होते तिचे डोळे. असं वाटत होतं जणू त्या डोळ्यांतून अश्रूंऐवजी रक्त वाहतंय आणि ते वाळून त्याचे डाग पडलेत. आणि हो, तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते. हे बघून माटेओ पूर्णपणे घाबरला होता. त्याने जेव्हा गेस्ट हाऊसच्या एका वयस्कर केअरटेकरला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यामागची एक दुःखद कहाणी समोर आली. एक अशी कहाणी जी 100 वर्षांपेक्षाही जुनी होती आणि त्या गावाने आपल्या काळजात दडवून ठेवली होती. स्थानिक लोक तिला मृत वधू म्हणतात. ही गोष्ट आहे इजाबेला रोमेरोची. एक अशी वधू जिचा तिच्याच लग्नाच्या दिवशी विश्वासघात झाला. एक अशी वधू जिची प्रतीक्षा कधीच संपली नाही. ही गोष्ट आहे 1889 सालची. लग्नाचा दिवस होता. इजाबेला आपल्या होणाऱ्या नवऱ्याची हावियर मोरॅलेसची वाट पाहत होती. पण लग्नाच्या काही तास आधीच हावियर तिला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत गावातून पळून गेला. बिचारी इजाबेला रात्रभर त्या लग्नाच्या कमानीखाली त्याची वाट पाहत राहिली. आणि सकाळ होण्यापूर्वीच दुःखाच्या त्या प्रचंड धक्क्याने तिचा मृत्यू झाला. तिचं शरीर तर स्मशानभूमीत दफन केलं गेलं, पण तिचा आत्मा तो मात्र तिथेच अडकून राहिला, आपल्या विश्वासघाती नवऱ्याची वाट पाहत. बघा नशिबाचा खेळ कसा असतो. एकीकडे इजाबेला जी प्रेमासाठी शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहत राहिली आणि दुसरीकडे तो हावियर जो तिला एकटीला त्या वेदनेत सोडून कायमचा निघून गेला. ही कहाणी ऐकून तर माटेओ आणखीच घाबरला. पण त्याला हे माहीत नव्हतं की ही कहाणी अजून संपलेली नाहीये. उलट आता तो आत्मा थेट त्याचाच पाठलाग करणार होता. माटेओने घाबरून चर्चच्या पाद्र्याला सगळं काही सांगितलं. तेव्हा पाद्र्याने त्याला एकच प्रश्न विचारला, तू स्मशानभूमीतून काही आणलं होतंस का? आणि तेव्हा माटेओला आठवलं, त्याने त्या कमानीवरून काही सुकलेली फुलं उचलली होती. हे ऐकताच पाद्र्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला. तो म्हणाला, अरे देवा, तू खूप मोठी चूक केलीस. त्या आत्म्याला वाटतंय की तूच तिचा नवरा हावियर आहेस जो तिला घ्यायला परत आला आहे. आणि त्या रात्री तेच झालं.
पावलांचा आवाज थेट माटिओच्या दाराबाहेर येऊन थांबला. खोलीत ओली माती आणि जुन्या सडलेल्या फुलांचा एक विचित्र वास भरून गेला. दाराखालून एक सावली सरकली आणि मग दाराचं हँडल हळूहळू स्वतःहून फिरू लागलं. माटेओचा जीव भीतीने घशात आला होता. दरवाजा करकरत उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त एक भयान शांतता. एक क्षण त्याला वाटलं सुटलो, पण नाही, हे तर वादळापूर्वीची शांतता होती. आणि मग त्याची नजर खिडकीवर गेली. ती तिथे उभी होती, त्याच पांढऱ्या गाऊनमध्ये, त्याच भयानक डोळ्यांनी. ती थेट त्याच्याकडेच पाहत होती. तिच्या आणि माटेओच्या मध्ये फक्त एक काचेची पातळ खिडकी होती. आणि इथून पुढे माटेओच्या कहाणीचा तो शेवट सुरू झाला, जो कुणाच्याही नशिबी येऊ नये. पाद्र्याच्या सल्ल्यानुसार माटिओने ताबडतोब गाव सोडून पळून जायचं ठरवलं. पण जेव्हा तो आपलं सामान घेण्यासाठी परतला, तेव्हा त्याने दाराबाहेर ओल्या मातीचे ताजे ठसे पाहिले. बाहेर वादळ सुरू झालं होतं आणि आता खूप उशीर झाला होता. गेस्ट हाऊसचा केअरटेकर माटेओच्या किंकाळा ऐकून धावतच आला. त्याने घाबरत घाबरत खिडकीतून आत डोकावून पाहिलं. माटेओ भीतीने जमिनीवर पडला होता आणि त्याच्या समोर ती पांढऱ्या गाऊनमधली स्त्री उभी होती. केअरटेकर मदतीसाठी धावत आत गेला, पण तो आत पोहोचेपर्यंत खोली रिकामी झाली होती. माटेओ तिथे नव्हता. जणू काही तो हवेतच विरघळून गेला होता. काही तासांच्या शोधानंतर माटेओचा मृतदेह सापडला. कुठे? तर त्याच स्मशानभूमीत, त्याच लग्नाच्या कमानीखाली. त्याचं शरीर पूर्णपणे ओल्या मातीत माखलेलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच भीती होती. त्या दिवसापासून सालोब्रियाचे लोक मानतात की त्या मृतवधूने माटेओलाच आपला नवरा मानलं आणि त्याला कायमचा आपल्या सोबत घेऊन गेली. अखेर तिला तिचा वर मिळाला होता. पण खरा प्रश्न हा आहे की माटेओ मिळाल्यानंतर तिची 100 वर्षांची प्रतीक्षा खरंच संपली असेल का? की ती अजूनही त्याच तुटलेल्या कमानीखाली वाट पाहत आहे पुढच्या वराची, कदाचित एखाद्या दुसऱ्या अनोळखी प्रवाशाची?